नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर 35 छातीचा हा प्रिन्सेसमध्ये ब्लाऊज आहे आणि बोटनेकमध्ये आहे. तर आपण याची कटिंग डायरेक्ट कपड्यावर करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलला जर नवीन असताल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत हा ब्लाऊज पीस साडीतला आहे. याला काट आलेत. आपण याच्यामध्ये समोरून पण डीप गळा घेणार आहोत आणि पाठीमागचा पण डीप आहे. तर बोटनेकमध्ये कशा पद्धतीने ही कटिंग केलं जाईल याचा आपण व्हिडिओ बघू. तर हे घेतले मी अस्तर. सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत उंची. तर उंची कस्टमरच्या आवडीनुसार असणार, जेवढी उंची असेल तेवढी. आता मी उंची घेते 14.5 इंच आणि शिवून ब्लाऊज होणार हा 13.5 इंचावर. 14.5 घेतल्याच्यानंतर आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोल्डर हे कमी जास्त असू शकतं, कारण सगळ्यांचं शोल्डर एकसारखं नसतं. तर छातीनुसार आपण माप वेगळं घेतलं पाहिजे. किंवा शोल्डरचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा, म्हणजे त्यानुसार पण मी व्हिडिओ बनवेन. तर आता मी शोल्डर टाकले बोटनेकसाठी 7 इंच. 7 इंच टाकले आणि मोंडा घेतला आहे मी जवळजवळ 5.25 इंच. 5.25 घेतले आणि मी एक लाईन आखून घेते. आता आपल्याला गळा टाकायचा आहे किती? 4.25 इंच. 4.25 इंच आपल्याला गळा टाकायचा आहे. समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा. सॉरी, आपण हा पाठीचा भाग अगोदर कट करू. तर आपण गळा टाकू जवळजवळ 11 इंच. आता हे बघा, आता हा वरचा भाग मी याला डिझाईनचा बनवणार आहे, तर मी तुम्हाला ते पण शेअर करते. 3 इंचावर एक मार्क केले, पुन्हा एकदा 4 इंचावर एक मार्क केले. आता ही लाईन आपण आखून घेऊया. आता तिथं आपलं 3 इंच आले, ती एक लाईन आपण आखून घेऊ आणि हा बोटनेकचा गळा लगेच याला देऊन घेऊ. आता काय करायचं आहे, हा झाला आपला, ही लाईन जवळजवळ मी 4 इंच घेते, कारण मला थोडंसं ब्रॉडमध्ये गळा घ्यायचा आहे. नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे लक्षात येऊन जाते. याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार. आता हा मी गळा कट केला आहे. आता मी तुम्हाला खोलल्याच्या नंतर याचा रिझल्ट दाखवते. तर आता हे झालं आपलं पाठीमागचा भाग. आता आपल्याला 1.25 इंच पाठीमागं यायचं आहे. 1.25 इंचच यायचं आहे, जास्त यायचं नाही. आता वरच्या लाईनपासून मी खाली तिरका आखून घेतले. आता आपल्याला बघायचं आहे छातीचा चौथा भाग 36 आहे. 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर ते कशा पद्धतीने, अशा पद्धतीने आपल्याला चौथा आणि 18चा दुसरा भाग 9 येतो, म्हणजे 9च्या घडीचा हा ब्लाऊज आहे. काहींना घडीनुसार पण समजतं आणि काहींना चेस्टनुसार पण समजतं. आणि 2 इंच मी याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड केली. तर आता आपल्याला फ्रंट आर्महोल आकार ठेवायचा आहे 1 इंचाचा आणि पाठीमागचा ठेवायचा आहे आपल्याला 1.5 इंचाचा. तर ह्या दोन्ही याचा आपल्याला मध्यंतर काढायचा आहे आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण याचा आकार दिला. आता आपण येणार आहोत कंबर. तर कंबर आहे किती? 28.5 इंच. 28.5 इंच. तर याचा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तो आला आहे 14 इंच आणि 2 लाईन. तर त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे. 7 इंच आणि 2 लाईन आले, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला आपण 2.5 इंच मिक्स करणार आहोत. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिनसाठी जातो. तर हा झाला आपला कंप्लीट बोटनेकमध्ये पाठीचा भाग तयार. तर आपण याची करणार आहोत कटिंग. तर मी लगेच याला कट करून घेते.
पूर्ण व्हिडिओ बघा, कारण मी याची ब्लाऊजची पण तुम्हाला कटिंग लगेच दाखवणार. आता आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा बदल करायचा आहे, बाकी जास्त काहीच नाही. आता ही जी ओपन बाजू आहे ती माझ्याकडून घेते, बंद बाजू समोरून गेली म्हणजे आपल्याला ब्लाऊज पीस हा व्यवस्थित पुरतो. आता जे हुकलूकसाठी आहे मी तेवढं आपल्याला जोडण्यासाठी मी तेवढं सोडून दिले, म्हणजे इकडची बाजू मी सोडून दिली हुकलूक पट्टीसाठी. आपल्याला आता प्रिन्सेसमध्ये कुठे ॲड करायचं आहे, पद्धत वेगळी आहे आणि सिंपल पद्धत आहे, तर काहीच अवघड नाही. आणि हा प्रिन्सेस ब्लाऊज खूप सोप्या पद्धतीने आपण कट करू शकतो. फक्त आपण 2च ठिकाणी मार्जिन जास्त द्यायचे, बाकी कुठेही नाही. आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ. जिथं आपलं 7 इंच येतं हे एकदम बरोबर आहे. 5.25 इंच आपण खाली उतरायचं आहे, किंवा याच्यापासून आपण जरी अर्धा इंच पाठीमागं आलं तरी पण आपला हा समोरचा राऊंड हा पूर्ण होऊन जातो, आर्महोल राऊंड. आपण हा गळा घेतलेला जवळजवळ 4.25 इंच, तर 4.25 इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे पुन्हा एकदा. आणि समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा, 6.5 इंचाचा. आता हे हुकलूक पट्टी आपण जेवढं शिवण्यामध्ये घेतो तेवढंच आपल्याला ठेवायचं, बाकीचं कट केलं तरी पण चालते. पुन्हा एकदा आपण 4.25 वरच एक खालच्या साईडला पण मार्क करायचं आहे. आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त खाली काहीच गळा होत नाही, मापात गळा असतो हा. आता आपण काय करणार आहोत, 2 इंच आपण याच्या बाहेर काढणार. 2 इंचच घेतले, जास्त घेतलं नाही. आणि आपण अर्धा इंच इथं बाहेर काढणार. आता हे कशासाठी, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण 1 इंच याच्यामध्ये उंचीमध्ये समोरच्या भागामध्ये जास्त घेणार. 1च इंच जास्त घेतले, जास्त घेतलं नाही. मी अगोदर आहे तसंच पूर्ण आखून घेतलेलं. त्याच्यानंतर आपण हे एक्स्ट्रा 1 इंच घेतले. ते कशासाठी, ज्यावेळेस आपण टक्स देतो त्याच्यानंतर कपडा कमी पडत नाही टक्स जोडताना, त्याच्यासाठी हे एक्स्ट्रा घेतले. आता आपण ह्या लाईनपासून घेणार आहोत जवळजवळ 4.25 इंच. 4.25 इंच वरचा टक्स पॉईंट आहे 10.5 इंचाचा. इथं थोडंसं आपण पुन्हा एकदा 4.25 इंचावर हा पॉईंट आपल्याला मिक्स करायचा आहे, हा पॉईंट. आता आपण जे 2 इंच घेतलं इथं, तर ते 2 इंच आपण इथं घेणार आहोत. ह्या दोन्ही लाईनला आपण जोडून घ्यायचं आहे आणि तिरकी एक लाईन आपल्याला आखून घ्यायची अशा पद्धतीने. अशा पद्धतीने पण जरी जोडलं तरी प्रिन्सेस ब्लाऊज हा एकदम परफेक्ट येऊन जातो. आता वरच्या लाईनला खालची लाईन जॉईन करायची आणि ह्या लाईनपासून वरती आपल्याला जॉईन करायचं आहे. कमी वेळामध्ये एकदम परफेक्ट असा बसणारा हा प्रिन्सेसमध्ये बोटनेक ब्लाऊज आहे आणि याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे. बघा किती व्यवस्थित आले. अशा पद्धतीने हा जवळजवळ 36 छातीचा हा ब्लाऊज आलाय. तर आपण याची करणार आहोत कटिंग. तुम्हाला जर गळा वाढवायचा असेल समोरच्या बाजूने तर तुम्ही वाढवू शकतात, काय अडचण नाही. 7 इंचापर्यंत तुम्ही गळा घेऊ शकतात. किंवा तुम्हाला जर गळा कमी करायचा असेल बोटनेकमध्ये तर तुम्ही गळा जवळजवळ वरती 3 इंचापर्यंत घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा बोटनेक ब्लाऊज खूप सुंदररित्या आपण याची कटिंग केली. आता आपण याची समोरचा टक्स कसा कट करायचा आहे तर हे बघा. कित्येक जणांना प्रिन्सेस ब्लाऊजचा थोडासा प्रॉब्लेम येतो, पण काहीच अडचण येत नाही. शिवण्यामध्ये पण खूप छान असा येऊन जातो. बघा अशा पद्धतीने याची कटिंग झाली. आता आपण घेणार आहोत बाही कटिंग. तर तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगते. तर आपण बाही कटिंग मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे का आपण बाही कटिंग पण कशी केली पाहिजे.
तर इथं थोडासा कपडा खराब आला आहे, तर मग मी तो घेणार नाही, कट करून टाकते. आता ही आहे आपली ओपन बाजू, समोरची आहे बंद बाजू. तर अशा पद्धतीनेच आपल्याला कपड्याची घडी घालायची. जो खराब कपडा आहे मी तो सगळा काढून टाकते. आता आपण घेणार बाही. 10ची बाही आहे, 9ची बाही आहे, तर मी 10 इंचावर एक पॉईंट दिला आणि खालच्या बाजूने मी 3.5 इंच डाऊन घेतले. आपण देणार आहोत बाहीला आकार. दंडघेर आहे 5 इंच, त्याच्यामध्ये आपण 2 इंच ॲड केलेत आणि अशा पद्धतीने झाली आपली बाही कटिंग. 9 इंचाची बाही ही कंप्लीट तयार होऊन निघते. आपण इथं पॉईंट देणार आहोत असा. आणि काय करायचं आहे आपल्याला, इथं एवढं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 2च बाजूने जॉईंट द्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथं पॉईंट दिला, म्हणजे आपल्या लक्षात येईल का परफेक्ट बाहीची घडी ही बरोबर आहे. तर आता आपण करूया मेन फॅब्रिकवर कटिंग. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आता हे पाटीचं दाखवते का हा भाग कसा आपल्याला कट करायचा आहे. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज येणार आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच जणांना डेप घालायला आवडतं. तर अशा पद्धतीने हा आला आहे बोटनेकमध्ये ब्लाऊज. तर आपण घेणार आहोत फ्रंट कटिंग. अगोदर आपण बाहीची कटिंग करून घेऊ. याला लायनिंगचा ब्लाऊज आहे, तर आपण याच्या लायनिंग उभ्या आल्यात तर उभ्याच ठेवायच्यात. कधी पण आपण ब्लाऊज ज्यावेळेस कट करतो तर हे बघणं सगळ्यात गरजेचं आहे का ब्लाऊजला डिझाईन कशी आहे त्यानुसार पण ब्लाऊज कट केला जातो. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते. आता याला जॉईंट द्यावं लागेल, तर त्याच्यासाठी मी थोडंसं एकसारखंच कट केलं आहे. ज्यावेळेस मी जॉईंट देईन त्याच्यानंतर मी याची बाही कटिंग करेन. आता आपल्याला काठ घ्यायचे ते पाठीला, तर त्या पद्धतीने मी गळा कट केला आहे. बरोबर जेवढे काठ आहेत त्यानुसारच मी गळा कट केला आहे. तर ही बाजू मी मुडपण्यात घेईल. आता आपण आहे अशीच कटिंग करणार याची. थोडंफार मागं पुढं जरी झालं तर काय अडचण नाही, व्यवस्थित येऊन जाते. हा झाला आपला पाठीचा भाग तयार. तर ज्या वेळेस मी ब्लाऊज स्टिच करेन तर त्यावेळेला तुम्हाला हर एक छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे माझ्या कामाची हर एक पद्धत तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि माझ्या कामाची पद्धत तुम्हाला समजली म्हणजे हर एक ब्लाऊजला अगर स्टिच करायला किंवा कटिंग करायला काहीच अडचण येणार नाही. आता हे बघा, याच्यामध्ये पण मी उभी लायनिंग घेतली, म्हणजे हा कपडा मी कसा ठेवला आहे अस्तरचा हे पण लक्षात ठेवा. समजा हा कपडा मी अजून वेगळ्या पद्धतीने जर ठेवला असता, उदाहरण मी तुम्हाला दाखवते. समजा मी हा कपडा जर असा ठेवला असता तर याच्या लायनिंग आडव्या झाल्या असत्या, पण हा कपडा मी उभा ठेवल्यामुळं याचा हा भाग पण उभाच आला आहे, म्हणजे अशाच पद्धतीने आला आहे. तर आता आपण समोरचा भाग कट करू प्रिन्सेसचा. आता याचं पण आपल्याला उभेच लायनिंग येणं अशा पद्धतीनेच घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं आपण हा भाग ठेवू, म्हणजे याची लायनिंग पण उभीच येणार. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज एकदम व्यवस्थित पद्धतीने कटिंग झाला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला कमेंट करा, तुम्ही कमेंट करा, म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन. जसं कस्टमरचे काम आहे त्यानुसारच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.